वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गौरी नारायणी नमो जगत जननी जगदंबा। गुरुस्तवन गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु भगवंत परमहंस नेपाली अप्पा स्वामी संत साईनाथ संत गजानन भगवान मूसाजी राष्ट्र संत तुकडोजी समर्थको जी संत मलको जी संत सेवालाल महाराज पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गोपाल कृष्ण श्री रामचंद्र पवन सूत हनुमान की। गुरु माजे दत्त दिगंबरे हो गुरु माजे दत्त दिगंबरे ब्रह्मा विष्णु कोटि महेश्वर कोटि महेश्वर ब्रह्मा मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो। संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी ना हो अन्य संगे टूटी संगे टूटी ना हो अन्य संग देवावशे जाते चित्ती जाती घरा भी संगती देवा जाती घरा भी संगती देवावशे जाते चित्ती जाती घरा भी संगती। आपल्या नाशिकात कोण या लागले वायुअंजनीचा सूत
या नासिकातून येत आहे. कुठून येत आहे? नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वरला नाही म्हणलं, नाशिक म्हणजे नाकाले म्हणते. या नासिकातून येणारा वायू अंजनीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये असणारा हा हनुमंत आहे. आणि तो संजीवनी घेऊन येत आहे. म्हणजे काय? प्राणशक्ती घेऊन माझ्याजवळ सोहम तत्वमसी नामाची संजीवनी माझ्या नासिकातून माझ्या दशवेद्वारी हनुमंत आहे. कुठे आहे? त्या दारावर पहिले हनुमंत आहे. हनुमंत की परमिशन म्हणजे परवानगी घेतल्याशिवाय हनुमासाच आहे का? हनुमंत अविनाशी आहे, हनुमंत चिरंजीव आहे. हनुमंत या वायू रूपामध्ये सूक्ष्मामध्ये सूक्ष्मात सूक्ष्म हनुमंत तत्व माझ्याजवळ आलेलं आहे. आणि हनुमंत कोण आहे? 11वा रुद्र म्हणजे शंकराचा अवतार आहे. हनुमान कोण आहे? शिवाचा 11वा अवतार रुद्र अवतार हा अंजनी तनय केशरी नंदन श्री रामदूत पवन सूत हनुमंत अशी त्याची उपमा आहे. लक्षात आलं? म्हणून प्रथम कोणाला पुजावं? प्रथम ज्यानं आपल्या हृदयामध्ये विराजमान केलं प्रभूला त्याला शरण जावं. पहिले करले भक्ती लेले मुक्ती. पण कोणा जाऊन? हनुमंत प्रभु का नाम सास रहे तन में मन में. अरे सोच जरा इंसान, अरे सोच जरा इंसान कर ले भक्ति. काय में बसा लागला नाही. करले भक्ती लेने मुक्ती हनुमंत प्रभु का नाम. आणि हनुमंत गेले नाही. 7 चिरंजीव आहेत या जगात, मेले नाही. लक्षात आलं? परशुराम चिरंजीव आहे, दुर्वास चिरंजीव आहे, हनुमंत चिरंजीव आहे, अश्वत्थामा चिरंजीव आहे. हे जे काही 7 चिरंजीव आहे ते मेले नाही, आधी आहे. अनादी किती युग आले किती गेले तरी चिरंजीव हे शाश्वत आहे. हनुमंत चिरंजीव आदि है. आणि आजही सबको छोड़ो और हनुमान को पकड़ो हेच वाक्य परमहंस बालयोगी नेपालीनं काढलं. तुम्हाला भवपार नेणारे कोण आहे? तुम्हाला या भवसागरातून संकटाच्या समस्या पार करत शेवटाला नेणारे हनुमंत आहे. म्हणून जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीत तिहू लोक उजागर, अंजनी पुत्र पवन सुत नामा म्हणलं म्हणताना हनुमान चालीसात. म्हणून म्हणताना या हृदयामध्ये विराजमान केलं प्रभूला. मग जिथं प्रभू ज्याच्या हृदयामध्ये आहे त्याच्या पाशी शरण जावं लागेल आपल्याला. मग आता भगवंताची भेट घ्यायची आहे, प्रभूची भेट घ्यायची आहे, तर पहिल्या कोणाला भेट घ्यायची आपल्याला? अंजनीचा सुता. आता म्हणलं ना श्रीरामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय. हो एक मुखानं, साक्षात डबल नाही. हो श्रीरामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की. हनुमंताच्या हृदयासनावर प्रत्येक श्वासावर, प्रत्येक श्वासाच्या हृदयाच्या कंपनावर प्रभूचं नाम चिंतन केलं. म्हणून आपण म्हणत असतो भजन, हृदयाच्या तालावर नाचे नामदेव, हृदयाच्या तालावर नाचे वाचे वाणी तुकाराम चाले, बोले ज्ञानदेव मनी शोधून घे साधून घे. हृदयाच्या
क्षणी तो मारी तो हाका तो प्रभू आतमधून आपल्याला आवाज देतो. तुम्हाला ऐकू आलं का? प्रत्येक क्षणावर आतून बोलतो. क्षणी मारी तो हाका हे ऐकून अंतरी येता जाताना देई तो धोका लक्ष ठेव निरंतरी नाते नाम हृदयाच्या तालावर तालावर नामस्मरण केलं हनुमंताने आणि प्रभूला एक क्षण विसावा दिला नाही जाण्यासाठी पक्क धरून ठेवलं. हे नामाले धरून ठेवा लागते. हे नाम राम से बडा राम का नाम. तुम्ही म्हणसाले असं कसं म्हणता? राम से बडा राम का नाम अंत में निकला ये परिणाम अंत में. कारण राम से बडा राम का नाम का म्हणलं? हे शब्द का आला? ज्या वेळे खारीपासून सर्व वानर सेना जांबुवंत सर्व त्या ठिकाणी जे वाली ज्या ठिकाणी होता त्या वानर सेनेनं सेतू बांधला. खारीने आपला वाटा उचलला, टाकला एक गोटा. सेतू बांधताना राम नाम स्मरण करत टाकला. राम नाम मनात जपत त्यांनी हे पाषाण सागरामध्ये टाकल्यावर तरले. हे आपण ऐकलं. मग श्रीराम प्रभूला वाटलं की माझं नाव याच्यावर लिहिलं की मी पाषाण तरत आहे. रामाच्या मनामध्ये अहंकार तयार झाला. ऐकून घ्या, ते कशा करता सांगतो. रामाले अहंकारानं वाया गेलं होतं रामाचं काम. रामाच्या मनात अहंकार तयार झाला की मी एवढा महान आहे, माझं नाव टाकलं की पाषाण करत आहे. म्हणून रामानं काय केलं, गोटा उचलला आणि फेकून दिला. ते गोटा बुडकून डुबला खाली, तरला नाही. काय झालं? कारण त्या पाषाणावर नाम लिहिलं नाही. बिना नाम जपता मीच तो आहे असं म्हणून त्यानं हे गोटा भले खाली नावाला लागते. मीच राम आहे, मी आला, मी राम आहे म्हणून ते गोटा तिथं पाण्यात टाकल्याबरोबर डुबला. हे हनुमंतानं पाहिलं. हनुमंत म्हणते, प्रभू मला दिसलं तुम्ही टाकलेलं गोटा पाषाण डुबला. पण काळजी काय, मी तुम्हाला सांगतो, कमीपणा नाही सांगत. आपल्या भगवंताचा अपमान होईल असा भक्त हनुमंत नव्हता. हनुमंत म्हणते, प्रभू त्याने हेने सांगितलं तुम्ही तसाच फेकला, नाम लिहायला पाहिजे होतं. काय ती त्याचा गुरु आहे का हनुमंत? ते प्रभूला गुरु मानलं. मग त्याला सांगितलं की तुम्ही नाम लिहिलं नाही असं नाही म्हणलं त्याने. प्रभू तुम्ही जर आमचा आधार सोडला तर आम्ही बुलढ्याचे राहत. तुम्ही जर आमचा आधार सोडला, गोटा घेतला आणि दिला सोडून,
तुम्हाला धरून होतो तर आम्ही तरतो. तुम्ही एक गोटा टाकल्यामुळे आमचा गोटा बुडणार, त्याच्यामुळे आम्ही भावपार जाणार नाही, म्हणून आमच्या झाकून दिलेला पडदा टाकला हनुमंतानं. अशामुळे नाही, रामाला दाखवलं नाही की तुम्हाला अहंकार आला. प्रभू तुम्ही आम्हाला सोडू नका, आम्ही तुम्हाला सोडत नाही, पण तुम्ही सोडलं तर आम्ही बुडल्याशिवाय राहत नाही. आज अशी अवस्था आहे, बुडत असे जग हे देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. आज लोक बुडीतीच्या मार्गावर आहे, बुडा लागले. महाभयंकर संकट पुढे येणार आहे, महाभयंकर युद्ध होणार आहे, महाभयंकर कोरोना सारख्या महामाऱ्या पुढे येणार आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही मोकळे झाले नाही? अमेरिकेत 22 शहरामध्ये कोरोना सुरू झाला, माहित आहे? अजून कोरोना गेला नाही, उलट उग्र रूप घेऊन यायला लागला. आणि तिकडले लोक इकडे आले की इकडे आपल्यालाही काही वेळ लागत नाही, चक्रव्यूहात आपणही जाणार कोरोनाच्या. तुम्ही काय समजायला लागले, या काळ चक्रव्यूहातून तारणारा एकच आहे, अंजनी तनय पवन सूत हनुमान. लक्षात आलं? म्हणून त्याच्या चित्तामध्ये कोण आहे? हनुमंताच्या प्रभू राम आहे. लक्षात आलं? म्हणून आपण अभंग काय घेतला? देववसे देववसे जाते तिथी त्याची घडावी संगती. टाकलं नाही? आता हनुमंताच्या चित्ती प्रभू आहे, मग त्याचीच घडावी संगती. कोणाची? प्रभूची नाही. ज्याच्या चित्ती प्रभू परिपूर्ण भरून आहे, निमिषाप्रत पातंडवत नाही, हृदयाच्या कंपनावर प्रभूला जो जपतो, असा एकच दास्य तुम भक्तीचा पूर्ण अधिकारी. नवविधा भक्ती आहे, पण दास्य भक्ती हनुमंताची परम पावन श्रेष्ठ मानल्या गेलेली आहे. म्हणून हनुमंताच्या चित्ती प्रभू आहे, म्हणून संगती कोणाची करायची? हनुमंताची. लक्षात आलं? म्हणून हनुमंताची संगती करण्यासाठी परमहंस नेपाली माऊलीना सबको छोडो किसको पकडो, हा संदेश आपल्याला दिलेला आहे. सबको छोड़ो हनुमान को पकड़ो, आत्मा राम से लक्ष्मण का नाता जोड़ो. मानव जन्मातून अवघे करू, मानव जन्मातून नेपाली तुझ माझा गुरुचा गुरु. कोणावर टाकता? तुम्ही स्वतःवर घेतला की तुम्ही मायापाशात अटकले. माझा मी आला की तुम्ही मायेच्या जाळ्यात अडकले. बापा, हा मी आला नाही पाहिजे आणि माझे आलं नाही पाहिजे. हे सर्व देवा तू आहे म्हणून मी आहे, तुझाच आधार आम्हाला आहे. आणि हा भार, पूर्ण जीवनाचा भार तुझ्यावरच टाकला. दुःख असलं तरी चालते, ते सहन करू आम्ही.
कारण ही परीक्षा आहे. सुख असलं तरी आम्ही हुरळून जाणार नाही, सुख असलं तर अहंकार येऊ देणार नाही, दुःख आलं तर धैर्यानं सामना करू. असा भक्त जर तयार असेल तर गुरु कृपा त्याच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. मग गुरुजवळ कोण आहे? देव आहे. कोणाजवळ आहे? गुरुदेव कोण आहे? देव आहे. गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा. गुरुदेव है जीवन का म्हणून गुरुदेवाला या नेत्रानं पाहायचं नव्हे नुसतं. गुरुदेवाला नेत्र लावून गुरुदेव बैठे हैं मेरे मन मंदिर में, आनंद मिलता है श्री गुरु दर्शन में. आनंद मिलता है. और प्यारे भक्तों आओ तुम सत्संग में, ज्ञान का दीप जले रंग लो अंतरंग में. गुरुदेव लहान लहान बारीक हो. गुरुदेव बैठे हैं मेरे मन मंदिर में. एकाग्र चित्त करून ठाम निश्चय करून श्री गुरुचं स्मरण करून हृदयामध्ये चिंतन जर केलं तर गुरुवर भार पडते. लक्षात ठेवा. तुम्हाला गुरुचं स्मरण नाही आलं आणि तुम्ही गुरुला सोडून काही केलं तर तुमची नाव बुडल्याशिवाय राहणार. म्हणजे मी नव्हे गुरु तुम्हाला झाले म्हणजे यायले का हात धरून ठेवा का आता. गुरुचं स्मरण नामचिंतन या ठिकाणी करा हृदयामध्ये. मी त्याचा झालेला देवाचा त्याच्या चित्ती देव आहे. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. हे संत म्हणतात अरे बाबा मी सत्य बोलतो, देव माझा आहे, मी देवाचा आहे. गेलो देव होऊन या ठेलो. तुकारामही देव कुठं आहे म्हणून पाहायला गेले. तुका म्हणे गरगरा फिरे ज्याची भंड त्याच्या हातानं गिरे. म्हणजे देव तुकारामाने सापडला नव्हता. मग त्यांनी मग इकडे तिकडे देव नाही तर मग देव आहे कुठं? त्यांना माहित होतं का देव कुठं आहे म्हणून? नाही. त्याने बाबाजी सद्गुरू त्याचे गुरु कोण आहे? तुकारामाचे बाबाजी सद्गुरू. ते त्याच्या साक्षात्कार त्यांनी दिला आणि तुकारामाच्या चित्तामध्ये येऊन बसले बाबाजी सद्गुरू. लहान गुरुदेव आया रोशे मिलाया, मेरे मन अंदर का अंधेरा हटाया, मेरे मन अंदर का अंधेरा हटाया. गुरुदेव आया मेरे मन अंदर का, मेरे मन अज्ञान रूपी अंधार, भक्ताच्या मनातला अंधकार अहंकार दूर सारला गेला पाहिजे. यासाठी गुरुदेव त्याला प्रकाशात आणतात ज्योतीतून आणि त्याला त्याचा भ्रम, त्याचा अज्ञान, त्याचा अहंकार, त्याची आसक्ती
त्याचे विकल्प, त्याचे विषय पूर्ण हरण करतात. केव्हा हरण होईल? गुरुदेवाला आसनावर बसवल्यावर. कोणी आसनावर बसवत आहे? रामाला आसनावर कोणी बसवलं? हृदयाच्या हनुमंतानं. भगवंतानं परमहंसाला आपल्या हृदयात बसवलं. परमहंसानं हनुमंताला बसवलं हृदयात. कोणाला? हृदयात बसवलं. लक्षात आलं? हा, तसंच भगवंतानं परमहंसाला हृदयात बसवलं आणि त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये आपण धारण केलं. तर भारत मनात मी आणलं तर माझी नाव बुडल्याशिवाय राहणार नाही. एवढं जर तुम्ही जर बंधन पाळलं तर नक्कीच तुमचा उद्धार झाला म्हणून समजा. अशी इच्छा माझ्या मनात आहे. जैसे आवडते मना नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन